या ठिकाणी मी इथं 1 कप उडीद डाळ 7 ते 8 तास भिजायला ठेवून स्वच्छ धुवून घेतली. मिक्सरच्या जारमध्ये काढूया आणि एकदम बारीक अशी पेस्ट करायची. पाण्याचा वापर करायचा नाहीये. चवीपुरतं मीठ टाकून एक 5 ते 7 मिनिटं फेटायचंय. ग्लास घेतलाय, त्याला अशा प्रकारे कापड बांधूया. एकदम घट्ट गाठ बांधायची. याच्यावरती थोडं-थोडं बॅटर घेऊया, ते टाकूया. पाण्यामध्ये बोट बुडवायचंय आणि अशा प्रकारे गोल होल करायचंय. तेल एकदम कडकडीत गरम करायचंय. गॅस बारीकवरती ठेवून हे वडे लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायचे. वडे तळून झाल्यात. चटणीसाठी खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, जिरे, मीठ आणि थोडंसं पाणी ॲड करून बारीक अशी पेस्ट करायची. थोडंसं पाणी टाकते. हे बाउलमध्ये काढूया. तडकासाठी 1 चमचा तेल, त्यामध्ये मोहरी, जिरे आणि कढीपत्ता टाकून हा तडका चटणीवरती टाकायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं मेदूवडा आणि चटणी तयार आहे. साहित्य तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. एकदा नक्की चेक करा.